नमस्कार मित्रांनो. आता एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं एका बाईचं स्टेटमेंट, एका बायकोचं स्टेटमेंट होतं. त्या बायकोच्या स्टेटमेंटमध्ये हे सांगितलेलं आहे की बा नवरे दारूमुळं ॲक्च्युली टेन्शनमुळं दारू पिते. खूप भयंकर टेन्शन आहे, नाही तर त्या नवऱ्यासारखे नवरे नाही आहे, असं तिचं स्टेटमेंट होतं. ॲक्च्युली दारू आलेले ॲक्च्युली टेन्शनशी, कोणत्या आनंदाशी, कोणत्या विषयाशी काहीच घेणं देणं नसते. जो हॅबिच्युअल आहे, जो ॲडिक्शनवाला पर्सन आहे, त्याला कोणत्याच गोष्टीची घेणदेण नाही आहे, त्याला फक्त दारूची घेणे आहे. तो फक्त चिवत्या बनवत असते का मला खूप भयंकर प्रमाणात टेन्शन आहे. मग टेन्शन जर समजा त्याला आहे, त्या परिवारात साऱ्याच लोकांना टेन्शन असेल, मग परिवारातले सारेच लोक दारू पिते का? मग बाईनं दारू प्यायले पाहिजे, पुरा बाळानं दारू प्यायले पाहिजे, साऱ्या लोकांनी दारू प्यायले पाहिजे. हे ॲडिक्शन पर्सन. मी नेहमी सांगत असतो 14% 86% हे 14%वाले लोक आहे. आता भारतात असे कितीतरी लोक आहे, मोठे मोठे बॉलिवूडचे कलाकार म्हणा, कोणते कलाकार, याचे जो पैसा पाण्याला सगळ्या गोष्टी संपत्तीले नावाले सुद्धा याला कमी नाही आहे. तरीही सुद्धा हे लोक या ॲडिक्शनमध्ये गेलेले आहे. काही लोक ह्या ॲडिक्शनतून बाहेर निघाले आहे. तसे उदाहरण संजय दत्त व ड्रग्स ॲडिक्टमधून बाहेर निघालेला व्यक्ती आहे. रिहॅबिट सेंटरमध्ये जाऊन आलेले व्यक्ती आहे. ते बाहेर निघाले, त्याच्यावर कसे कसे प्रसंग आले, ते प्रसंग कशामुळे आलेले आहे हे ॲक्च्युली जर तुम्ही खोलात जाऊन जर तर बारीक बारीक गोष्टी जर विचार जर तुम्ही केले तर बारीक बारीक गोष्टी दिसन तुम्हाला. फक्त तुम्हाला त्याचे ड्रग्स दिसन, त्याचं ॲडिक्शन दिसन, ह्या सुखानशा दिसन. मोठ्या मोठ्या सिटीमध्ये सुखे नशे चालून राहिलेले आहे, निव्वळ ड्रग्सचा विषय चालू आहे, अफीम आहे, गांजा आहे. हे सगळे प्रकार, याला कोणत्या प्रकारचं टेन्शन पाहिजे नसते. फक्त हे एक ॲडिक्शन आहे. ह्या ॲडिक्शनच्या चक्करमध्ये हे लोक परिवाराला निवड चिवत्या बनवते. परिवार फक्त इमोशनल ब्लॅकमेल होते त्याच्यामध्ये, आणि ते लोक चिवत्या बनल्या जाते. एक दिवस त्याच्यात हातातून ते परिस्थिती निघून जाते तर त्याला समजतच नाही कशामुळे झालं. फक्त एकच सांगते का टेन्शन होतं, याचं हेच नुकसान झालं, त्याचं हे नुकसान झालं म्हणून हा असं करायला लागलेला होता. असं काहीच नाही. वेळ हातातून जाऊ देऊ नका. मार्गदर्शन घ्या आणि मार्गदर्शनाच्या मार्गावर चला, तर तुमच्या हातातून कोणत्याही व्यक्ती तुमच्या हातातून दूर जाणार नाही, याची फक्त काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.